सूर्याला काळोख दिसतो काय कधी? तुमच्याकडे फक्त कळतेपणा आहे आणि त्या कळतेपणाचे साक्षीत्व तुम्हाला घडते. या कळतेपणातच पंचभूते सर्व काही आहे. तुम्ही स्वतःला काहीतरी धरून चाललात ना? देहाच्या आठवणीशिवाय तुमच्याकडे धरायला काय आहे? सुख किंवा दुःख, ब्रह्म किंवा माया आहे ते तेवढंच आहे. त्याला आम्ही कळतेपण म्हणतो. तुम्ही अकाया व्हाल तेव्हाच तुमचे प्रश्न मिटणार. शेवटी मी राहत नाही, काहीही राहत नाही हे तुम्हाला कळले की मग आम्ही नमस्कार करू. पण ते स्थिर झाले पाहिजे. कळते पण ज्याला कळते ते स्थित आहे, त्याच्यात हालचाल नाही. शब्दाचा अर्थ लागतो तेवढाच तुमचा व्यवहार. शब्दाचा अर्थ जिथे लागत नाही तिथे काय कळते तुम्हाला? आता तुमच्याकडे मी असा आहे अशी उणखूण काय आहे? तुमच्या मते तुम्ही शब्द पारंगत आहात असे समजता म्हणून तुम्ही शब्द वापरता. तुम्हाला तुम्ही कळेनासे झालात की आपोआप ईश्वर स्वरूपात जाता. कोणत्याही प्रश्नाच्या आधी त्याचे उत्तर असते. उत्तर आधी नसते तर प्रश्न येणारच नाही. याचा अर्थ असा, कुठलाही प्रश्न हा मायेमुळे पडतो. म्हणून माया म्हणजे जाणीव आधी असावी लागते तरच प्रश्न विचारला जाणार. त्या प्रश्नाचे आधीच असलेले उत्तर काय, तर हा प्रश्न मायेमुळे निर्माण झाला. माया नसताना प्रश्नही नाही व उत्तरही नाही. वास्तविक स्थितीबद्दल दुर्लक्ष झालेले आहे. तुम्ही जगात आलात त्याचे साक्षीत्व आहे काय? मग जातानाचे कसले साक्षीत्व निर्माण करता? तो भ्रम आहे. येताना पाऊल नाही, चाहूल नाही. आता जाताना पाऊल घेऊन जातो काय? पाऊल आहे कुठे तुला? आज तुम्ही ऐकले त्याचा तुम्हाला काहीही उपयोग नाही हे पुढे तुम्हाला स्पष्ट होणार आहे. तुम्ही भोगता ती जाणीव प्रामाणिक आहे काय? आंधळ्याला जसा काठीचा आधार तसा ख्रिस्त, अमुक देव, तमुक देव ही मोठमोठी नावे आधार म्हणून दिली जातात. तुला जर ज्ञान झाले असेल तर सगळे तुझ्यासारखेच आहेत. प्रश्न: जाणीव जाणीवेला जाणवणारे सर्व काही नष्ट झाले तरी साक्षी आहे तसाच असतो. मग नीतिमत्तेच्या गोष्टी कशाला सांगतात? उत्तर: तुम्ही स्वतःला मरणारा म्हणता व ऐकल्याप्रमाणे मेल्यावर भोगणार अशी समजूत करून घेता म्हणून तसे सांगतात. सूर्याला काळोख दिसतो काय? ज्ञानाला बद्ध, मुमुक्ष, साधक असे प्रकार नाहीत. जगातील धर्म वगैरे अज्ञानाचा खेळ आहे. तुम्ही तुमच्या हाती काय धरून चिंता करता एवढेच बघा. तुमच्या कल्पनेने सुख नावाची दुःखे तयार करता. सुख म्हणून ज्याचे नाव आहे ते दुःख आहे हे कोणत्याही अर्थाने घ्या. कधीतरी तुम्ही तुमच्या लक्षात याल अशी कल्पना होती काय तुम्हाला? जाणीव आणि अवघे जग एक आहे हे तुला कळले पाहिजे. मग तुला जगाचा आणि जगाला तुझा काही उपयोग नाही हे कळेल. जाणपण आणि जाणता यांच्यात द्वैत कसे? सूर्य आणि प्रकाश यांच्या द्वैताप्रमाणे. जाणीव आली हेच अन्य, जाणीव नसेल तर अनन्य. जागा झाला हे द्वैत, जागाच नाही हे अद्वैत. सूर्य आपल्याच प्रकाशाला प्रदक्षिणा घालायला गेला तर ती कधीतरी पुरी होईल काय? तसे जाणीवेने शोधायला गेलात तर जगाचा अंत सापडेल काय? तुझे जाणपण लहान सहान नाही, अवघे जग म्हणजे तुझे जाणपण आहे. पण तू ते नव्हेस, तू त्याचा जाणता आहेस. भक्ती हेच ज्ञान, ज्ञान हीच भक्ती, ज्ञान हेच ब्रह्म. एक हे जाणून बसतो, एक नेडून बसतो. कृष्ण म्हणतात, माझेच रूप मला दिसते त्याचेच नाव जग. म्हणून जगात जे काही आहे ते मीच. हे सगळे काही दिसते, भासते, त्याच्यामध्ये काही फरक नसतो. विविच्छिन्न असते ते जाणून मला भसतात ते उत्तम भागवत. पुष्कळ ऐकता पण घेऊन काय करणार? तुमच्यावर ऐकण्याचा प्रसंग आहे, देहाचा प्रसंग आहे, अनेक प्रसंग आहेत, पण संग फक्त जाणीवेचा आहे. ज्ञान असंख्य आहे म्हणजे त्याला एकही संख्या नाही. मी स्त्री व पुरुष ही कायेची ओळख कोणाला आहे? त्या ज्ञानालाच. उच्च कोटीचा साधक ज्याला राम, कृष्ण ही नावे आहेत ते ज्ञान आपणच म्हणून बसतो. बाकीचे त्याचे ज्ञानाने राम, कृष्ण इत्यादीच्या मूर्ती ध्यानात धरतात. व्यवहार पुष्कळ कर पण गुरुचे वचन प्रतिज्ञेने वापरा. मीच ब्रह्म आहे हेच ते वचन. तुमचे नाव म्हणजेच आईबापाचे वचन मरेपर्यंत वापरता की नाही?
आत्मस्वरूपाचे आत्मरंजन होते. त्याला इतर कोणत्याही साधनांची गरज नाही. आपल्याला जाणे येणे नाही हे मरणाच्या आधी कळले पाहिजे. स्वच्छ आरसा ठेवला तर त्या सगळ्या वस्तूंची प्रतिबिंबे दिसतात. तसे जाणीव शुद्ध झाल्यावर सर्व जग जाणीवेतच खेळते आहे हे स्पष्ट दिसते. भक्ती करणारा कोणीही अधोगतीला जात नाही.